नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी अंकिता नरवणेकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही नेहमी वेगवेगळ्या विषयांची माहिती, नवे विचार तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करत असतो. आजही अशाच एका महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. एका थोर विचारवंताचे विचार जाणून घेणार आहोत. दर्शक हो, आपल्या देशातील किंवा जगातील कुठलीही चळवळ असो, या चळवळीमध्ये अनेक थोर व्यक्तींचा सहभाग, त्यांचे प्रगल्भ विचार या चळवळीच्या यशासाठी कारणीभूत आहेत. असेच एक विचारवंत म्हणजे डॉक्टर भीमराव आंबेडकर अर्थात बाबासाहेब आंबेडकर. भारतीय संविधानाचे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अर्थशास्त्रज्ञ, समाजसुधारक, दलितांना आपले मूलभूत हक्क मिळवून देणारे आदरणीय बाबासाहेब अनेकांसाठी आशेची किरण ठरले आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाची आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेच, पण त्यांचा स्त्री चळवळीमध्ये असलेला सहभाग याबद्दल फारशी माहिती अनेकांना नाही. पण खरं सांगायचं तर बाबासाहेब हे एक फेमिनिस्ट, स्त्रीवादी होते. मी समाजाच्या प्रगतीचं मोजमाप स्त्रियांनी त्या समाजात केलेल्या प्रगतीवरून करतो, असे उद्गार बाबासाहेबांचे त्या काळी होते. तर दर्शक हो, आजचा जो आपला विषय आहे तो या थोर विचारवंताशी संबंधित आहे, त्यांच्या विचारांशी संबंधित आहे. तर नेमका काय आहे ते जाणून घेऊयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि महिला सशक्तीकरण हा आजचा आपला विषय आहे. आणि या संबंधी आपल्याला आज मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत प्राध्यापिका अभिनया कांबळे. मॅडम, तुमचं कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू व्हेरी मच. अभिनया मॅडमबद्दल थोडक्यात मी सांगते. ब्रिटिश शेव्हनिंग ह्युमन राईट्स स्कॉलर म्हणजेच ब्रिटिश उच्चायोगाकडून देण्यात येणाऱ्या फेलोशिपनं त्या सन्मानित आहेत. त्यांनी लंडन विद्यापीठामधून MA ही मानवी हक्कामध्ये त्यांनी ही पदवी प्राप्त केली आहे आणि मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून त्यांनी LLB ही पूर्ण केलेला आहे. मानवी हक्क, आंतरराष्ट्रीय कायदा, दलित, स्त्रीवाद, स्त्रिया या विषयांवर त्यांनी आंतरराष्ट्रीय जर्नल्समधून विविध प्रकारचं लेखन केलेलं आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि महिला सशक्तीकरण याविषयी त्या आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मॅडम, स्त्री चळवळीमध्ये स्त्रियांना समान हक्क मिळवून देण्यामागे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या बरोबरीनंच बाबासाहेबांचं योगदान आहे. त्यांच्या या हातभाराविषयी तुम्ही सुरुवातीला काय सांगाल की बाबासाहेबांचं हे योगदान किती महत्त्वाचं आहे? तर मी असं म्हणेन की 6 डिसेंबर आणि गेल्या 26 नोव्हेंबर ह्या 2 दिवसांच्या अनुषंगाने माझं विनम्र अभिवादन बाबासाहेबांना. आणि आय एम व्हेरी थँकफुल अँड व्हेरी हॅपी टू बी हिअर विथ यू अँड विथ द दूरदर्शन. राईट. तर आत्ता पहिल्यांदा तू एक संकल्पना मांडलीस की ते पुरुष फेमिनिस्ट होते. तर ती एक्झॅक्टली गेले 2 दशकं संकल्पना जगाच्या फेमिनिस्ट आयडियोलॉजीमध्ये किंवा विचारांमध्ये डेव्हलप झालेली आहे. दॅट इट्स नॉट ओन्ली दॅट अ वुमन जी सफर होते तिनेच आपलं संपूर्णपणे तिच्या प्रश्नांना सोडवलं पाहिजे असं काही नाही आहे. जे लाईक माइंडेड आहेत, असं म्हणेन की मी पहिल्यांदी बुद्ध होता फेमिनिस्ट, त्याच्यानंतर चारवाक, त्याच्यानंतर लोकायता, द एंटायर आयडियोलॉजी, महात्मा फुले, सावित्रीबाई तर होत्याच, आणि त्यानंतर आपण पाहतो नंबर ऑफ सिरीज ऑफ पीपल दोज हू हॅव कॉन्ट्रीब्युटेड फॉर दिस फेमिनिस्ट मुवमेंट. प्रश्न तुझा फार महत्त्वाचा आहे, कारण आपल्याला असं लक्षात येतं की ह्या फेमिनिस्ट मुवमेंटमध्ये आपण जेव्हा विचार करतो आपण तेव्हा नेमकं काय घडलं आहे किंवा जगाच्या लेवलला आपण काय करतो आहे. तर मला असं वाटतं की बेसिक स्ट्रक्चर आपलं जे राज्यघटनेचं आहे, ज्याच्यामध्ये प्रियांबल आहे आणि त्या प्रियांबलमध्ये फार महत्त्वाच्या काही
संकल्पना बाबासाहेबांनी सुरुवातीलाच मानलेल्या आहेत. मी असं म्हणेन की ज्या वेळेला आपण ह्या संकल्पना मांडतो किंवा ह्या संकल्पनांचा विचार करतो त्यावेळेला त्या अशा आउट ऑफ ब्ल्यू किंवा अशा सडनली अपियर झालेल्या नाही आहेत. सिरीज ऑफ हिस्टॉरिसिटीज, सिरीज ऑफ कम्प्युटिंग दोज हिस्टॉरिसिटीज आणि मग त्याची संकल्पना डेव्हलप करणं हा त्यांचा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात येतो. म्हणजेच दुसऱ्या अर्थाने देर इज अ कोइन्सिडन्स ऑल्सो, मी क्वाईट ऑफन से दिस, की फुल्यांनी 1848मध्ये इथे शाळा काढली आणि त्याच वेळेला अमेरिकेमध्ये सेनेका फॉल्स नावाचं जे मॅनहॅटन शहरामध्ये लोकेशन आहे तिथे पहिल्यांदा गोऱ्या स्त्रियांनी आपल्या प्रश्नांवरती विचार करायला सुरुवात केली. 1848 बिकॉज 1848 इज ऑल्सो द इयर वेअर ब्लॅक्स रिसिव्ड देअर पॉलिटिकल राईट्स. ओके, अँड नॉट पॉलिटिकल राईट्स बिकॉज पीपल इन पॉवर त्यांना खूपसं काही त्यांना द्यावंसं वाटत होतं, पण तो पण एक पार्ट होता की ब्लॅक्स जर का एवढे आले, सदर्न पार्ट ऑफ अमेरिका इज आउटराइटली ऑफ ब्लॅक पॉप्युलेशन, आफ्रिकन अमेरिकन्स व्हॉट वी कॉल नाव ऑर कलर्ड पीपल, तर ते सगळे काही मतदान करतील. सो दे रिसिव्ड सिव्हिल पॉलिटिकल राईट्स, राईट टू वोट. परंतु तिथल्या गोऱ्या स्त्रियांना म्हटलं की काळ्या पुरुषांना मिळतं, आम्हाला का नाही? तर फुल्यांचं जे काही वैशिष्ट्य आहे की जे बाबासाहेबांवरती इम्प्रिंट आहे मॅसिव्ह, की स्त्री चळवळ ह्या घडीची ही संपूर्णपणे एन्हान्समेंट आहे फुल्यांचं जे काही कर्तृत्व आहे स्त्रियांच्या बाबतीत. तर मी असं म्हणेन की हे सगळे मेल फेमिनिस्ट किंवा मेन फेमिनिस्ट जी संकल्पना गेले 2 दशकं आहेत की स्त्रियांच्या प्रगतीसाठी किंवा स्त्री दुःख समजून घेण्यासाठी स्वतः त्या स्त्रीबद्दल विचार करणं की ती काय फेस करत असेल, व्हॉट आर हर व्हेरियस काइंड्स ऑफ प्रॉब्लेमॅटिक्स, तर ते सगळं लक्षात घेऊन बाबासाहेबांनी त्या दृष्टिकोनातून हे सगळे विचार मांडलेत आणि त्याचं मॅसिव्ह आर्टिक्युलेशन हे हिंदू कोड बिलमध्ये आहे इन अ व्हेरी प्रिसाईज मॅनर. बट ॲट द सेम टाईम जो जनरल लॉ आहे, जनरल लॉ म्हणजे आपला जो काही कॉन्स्टिट्युशनल लॉ आहे तो सगळे जे काही छोटे लॉज आहेत ते सगळे संपूर्णपणे ऑल दीज लॉज नीड्स टू बी इन कन्फॉर्मिटी विथ दी कॉन्स्टिट्युशनल लॉ. म्हणजे काय की हे सगळे जे कायदे आहेत त्यांचे जे काही समजा प्रॉपर्टी कायदा, फॅमिली लॉ किंवा रिलिजियस लॉ, हे जे काही कॉन्सेप्ट आहेत ते कुठल्याही प्रकारे कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्कला बियॉन्ड जाता कामा नये, त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळं सांगायला नको. दे नीड टू बी इन द एंटायर गॅमट ऑफ डेव्हलपमेंट ऑफ प्रिॲम्बल अँड फंडामेंटल राईट्समध्येच असायला पाहिजे, असं बाबासाहेबांनी करून ठेवलेलं आहे. या अगदी बरोबर. मॅडम जशा म्हणाल्या की फक्त स्त्री ही तिच्यासाठी विचार करू शकत नाही, तर पुरुष देखील आपल्या देशात घडून गेलेले आहेत, जगात घडून गेलेले आहेत. पुरुष सुद्धा स्त्रीवादी आपण पाहिलेले आहेत. येस. तर बाबासाहेबांचे हे जे विचार आहेत तर स्त्रियांच्या जीवनात त्यांच्या या विचारांमुळे सकारात्मक बदल कसा घडला किंवा त्यांच्या प्रयत्नातून विशेष स्वरूपात स्त्रियांची परिस्थिती नेमकी कशी बदलली? राईट. मी असं म्हणेन की बाबासाहेबांचं तुम्ही जर का कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी ही संकल्पना त्यांनी मांडलेली आहे ॲज अपोज टू पब्लिक मोरॅलिटी ऑर पॉप्युलर मोरॅलिटी. तर ही पॉप्युलर मोरॅलिटी किंवा ही जनमानसातले सार्वजनिक जे काही नैतिकता किंवा एथिकल व्हॅल्यूज आहेत त्या सार्वजनिक एथिकल व्हॅल्यूजमध्ये सातत्याने कस्टमरी प्रॅक्टिसेस, सती म्हणा, डावरी म्हणा किंवा डिस्क्रिमिनेशन बिंग अ सेकंडरी सेक्स, ओके, आता सिरीज ऑफ डेव्हलपमेंट ह्या सगळ्या प्रश्नांवर जगभराच्या लेवलला झालेल्या आहेत. तर आपल्याकडे जी स्त्री चळवळ आहे ती गांधीयन आयडियॉलॉजी 1920मध्ये झाली, पण त्यावेळेला असं म्हटलं जातं की गांधींच्या बरोबर स्वतःची आयडेंटिटी नसलेली आहे. बट दॅट वॉज अ व्हेरी इम्पॉर्टंट स्टेपिंग स्टोन फॉर विमेन टू गेट रिअलायझेशन दॅट येस वी आर ऑल्सो देअर. आणि त्या अनुषंगाने गांधींचं कॉन्ट्रीब्युशन हे फार महत्त्वाचं म्हटलं जातं. पण 1950 नंतर कॉन्स्टिट्यूशन अस्तित्वात आली, पण त्याचं अवेकनिंग की त्याच्यात आपल्याबद्दलचे फार महत्त्वाचे अधिकार आहेत, नॉट ओन्ली इन हिंदू कोड बिल ओन्ली फॉर विमेन, ओके, बट ऑल्सो प्रॉपर्टी इनहेरिटन्स किंवा जे काही कायदे आहेत त्याच्यामध्ये. परंतु जनरल जे काही फंडामेंटल राईट्स आहेत आणि इतकी ती अशी इंटॅक्ट कॉन्स्टिट्यूशन आहे की पहिला भाग, दुसरा भाग आणि तिसरा भाग ह्या सगळ्यांमध्ये जर काय प्रॉब्लेमॅटिक निर्माण केलं त्याच्या संदर्भातून
प्रश्न प्रश्न निर्माण झाल्यानंतर राज्यसंस्था कशी जबाबदार आहे आणि मग व्यक्ती ॲज अ सिटिझन कशी त्या संपूर्ण राज्यव्यवस्थेला सांगू शकते की बिकॉज ऑफ यू आय हॅव नॉट रिसिव्ड इट्स राईट्स. म्हणजेच त्याला एक संकल्पना बाबासाहेब मांडतात, एन्फोर्सिएबल इन कोर्ट ऑफ लॉ. म्हणजे हे पहिलं, सेकंड आणि थर्ड हे 3 सेक्शन जे आहेत कॉन्स्टिट्यूशन, त्याच्या अनुषंगाने तुमच्यावरती जर का अन्याय झाला तर ज्युडिशियरीने तुम्हाला ॲज अ सिटिझन भाग पाडलं पाहिजे त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऑफकोर्स इट हॅज मॅसिव्ह इन्फ्लुएन्स ऑफ अमेरिकन फॉर्मेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. परंतु तरी देखील आपल्याला लक्षात येईल की ते आपल्या व्यवस्थेमध्ये किंवा आपल्या संकल्पनांमध्ये कसं रुजवायचं. तर ते कम्प्युटिंग जे आहे की इथल्या कस्टमरी प्रॅक्टिसेसला कसा शह द्यायचा किंवा इथली डावरी समस्या जी इतकी स्त्रीला एक वस्तुकरण बनवते आणि स्त्रिया देखील त्या इम्बाईब करतात अनफॉर्च्युनेटली यू विल फाइंड. तर त्या 70पर्यंत स्त्री चळवळ ही अवेकन नव्हती. आणि मग 1970ला जो रिपोर्ट आला युनायटेड नेशनचा की टुवर्ड्स इक्वॅलिटी, त्याच्यामध्ये आपल्याला एक डेटा पुढे आला की स्त्रिया किती मरण पावत आहेत फॉर व्हेरियस रिझन्स. तर त्या अनुषंगाने आपल्याला असं कळेल की 1970ला चळवळ सुरू झाली. कारण ठरलं मथुरा रेप प्रकरण. a girl from the Maharashtra who was पोलीस ब्रुटॅलिटीमध्ये, पोलीस कस्टडीमध्ये तिच्यावरती रेप झालेला आहे. आणि दॅट बिकेम अ व्हेरी टर्निंग पॉईंट फॉर विमेन टू बिकम अवेकन. आणि महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, इव्हेंच्युअली दिल्ली आणि मद्रास या ठिकाणी ती चळवळ सुरू झाली. परंतु त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे अधिष्ठान होतं की स्त्रीला देखील अधिकार आहे रेजिस्ट करण्याचा, प्रोटेस्ट करण्याचा. आणि हे जे काही सबऑर्डिनेशन आहे ते कुठेतरी आपल्याला चेक केलं पाहिजे. अशा पद्धतीने जे काही आपण म्हणतोय ते फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मग मी असं म्हणेन की सगळ्या प्रकारचं स्ट्रक्चर, कायदेशीर भूमिका आणि कायदे ह्यांचं संपूर्णपणे स्ट्रक्चर आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे. आता आपली जबाबदारी आहे एक सजग नागरिक म्हणून, ओके, एक कॉन्शियस प्रिक असलेला सिटिझन म्हणून आपल्याला ते वापरायचे आहेत, ते अस्तित्वात आणायचे. ते जर अस्तित्वात आणले नाही तर बाबासाहेब येणार नाही आहेत की बाबा तुम्ही करा म्हणून. सो दॅट कॉन्शियसनेस वी नीड टू क्रिएट इन अवर सेल्व्स. बाबासाहेबांनी त्यांचे हे विचार जे आपल्या देशामध्ये त्यांनी जे बदल घडवलेले आहेत ते सगळे लिहून ठेवले. थोडक्यात म्हणजे कागदोपत्री हे आहे. गरज पडली तर आपण कायद्याची, या कागदांवर जे लिहिलंय त्याची मदत घेऊनच आपला लढा देऊ. बाबासाहेबांनी एवढ्या आपल्या देशाची, एवढ्या मोठ्या लोकशाहीची राज्यघटना लिहिली. सर्वांना समान राजकीय असतील, आर्थिक असतील, सामाजिक हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केला. तर राज्यघटनेतील असे कुठली तरतुदी आहेत किंवा असे कुठले तत्व आहेत ज्यांमुळे स्त्रियांच्या जीवनात आमूलाग्र बदल झालेले आहेत? की मगाशी तुम्ही हुंड्याच्या कायद्याबद्दल बोललात किंवा प्रॉपर्टी मधील काही हक्क असतील महिलांचे. तर हे जे राज्यघटनेतील तत्व आहेत ह्या मुख्यतः तुम्ही काय सांगाल याविषयी? ह्याचं महत्त्वाचं म्हणजे आपला जो पूर्वीचा हिंदू लॉ होता तो 2 काय आपण म्हणू पुस्तकांमध्ये किंवा 2 ट्रिटीजमधून तो पुढे येतो. वन इज मिताक्षरा आणि दुसरा आहे दयाभागा. तर त्या दोघांमध्ये थोडंसं कॉन्ट्रडिक्शन्स होतं. दयाभागा स्पीक्स अबाउट डायरेक्टली अबाउट विमेन्स राईट इन प्रॉपर्टी इनहेरिटन्स, एस्पेशली आफ्टर हर मॅरेज. आणि त्यावेळचा जो काळ होता बाबासाहेबांच्या अगोदरचा, त्याच्यामध्ये जरठकुमारी विवाह ज्याला आपण म्हणतो की म्हातारा माणूस छोट्या मुलीबरोबर लग्न करू शकता. त्याच्यानंतर केसेस झाल्या आपल्याकडे आणि मग कायदा जास्त इंटॅक्ट किंवा प्रिसाईज पद्धतीने तो पुढे आला. तर तो कायदा होत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की कुठेतरी असं कॉन्क्रीट लॉ आला पाहिजे की दिस शुड नॉट हॅपन, दिस इज व्हेरी मच अगेन्स्ट द चाइल्ड, अगेन्स्ट द फिमेल. ॲज अ रिझल्ट आपल्याला असं लक्षात येतं की बाबासाहेबांनी जी काही तरतूद केली की दयाभागामधलं जो चांगुलपणा होता तो आपल्याकडे आसाम आणि वेस्ट बेंगॉल सध्याचं तिथे होतं. काय की स्त्रीचा जर पती वारला तर तिच्या पतीच्या प्रॉपर्टीमध्ये तिला अधिकार मिळावे, प्रॉपर्टीचे इनहेरिटन्स. परंतु मिताक्षरामध्ये ते नव्हतं. का? आणि पण त्याचा दुष्परिणाम असा झाला की दयाभागा ज्या ठिकाणी होता तिथे जास्त सती व्हायला लागल्या. वाय? शी विल बी द
को शेअर ऑफ हिज प्रॉपर्टी. तर तिला तुम्ही पटकन संपवा, फ्युनरल पायरवरती जे तिला ढकलण्यात आलं वगैरे सतीप्रथा. तर सतीप्रथा ही प्रॉपर्टीच्या अनुषंगाने डेव्हलप झालेली, विच वॉज नॉट इन केस ऑफ मिताक्षरा, दो देर आर इन्स्टन्सेस अबाउट द सती इन मिताक्षरा लोकेशन्स. परंतु मिताक्षरामध्ये ती प्रोव्हिजन असल्यामुळे तिथे कमी होत होतं. तर बाबासाहेबांनी काय केलं की ते दयाभागाचं बंद केलं आणि ज्या काही चांगल्या म्हणजे संपूर्णपणे प्रॉपर्टीचे अधिकार आहेत स्त्रीला, नॉट ओन्ली फ्रॉम द हजबंड्स प्रॉपर्टी बट ऑल्सो शी विल बी द शेअरर, को शेअरर इन फादर्स प्रॉपर्टी. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमधून ती लाईफ लाँग लग्न होईपर्यंत वाढदिवस या सगळ्यांमध्ये जे स्त्रीधन म्हणून मिळवते. तर आपल्याकडे पुरुषसत्ता पद्धती अशी होती की तो पुरुष म्हणायचं ते तुझं आहे ते माझं पण आहे. तर त्या स्त्रीधनावरती तिचा संपूर्ण अधिकार असला पाहिजे. ही एक आणखीन ॲडिशनल प्रोव्हिजन म्हणजे कंप्लीट ऑटॉनॉमी as a very important concept developed by Mahatma Phule to create that awakening through education among the guys, among the citizens, की माणूस स्वतःचे निर्णय घ्यायला स्वतः तयार होईल. सो त्या ऑटोनॉमस बीइंग बाबासाहेबांनी कायद्याच्या एकूण संरचनेमधून निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून शी शुड नॉट बी सबऑर्डिनेट टू हर मॅन ऑर द सोसायटी विच लोडेड विथ पेट्रियार्कल व्हॅल्यू सिस्टीम. पुरुष प्रधान संस्कृती किंवा जे हिंदू धर्मातील काही रूढी परंपरा यावर बाबासाहेबांनी वाचा फोडण्याचा आपल्या राज्यघटनेतूनच थोडक्यात त्यांनी प्रयत्न केला आणि ते त्यामध्ये पुढे सुद्धा गेले. त्यामध्ये त्यांना चांगलं यश मिळालं हे आज आपण बघतच आहोत. आपली अशीच चर्चा याविषयी सुरू राहणार आहोत. आपण एक कार्यक्रमात छोटीशी विश्रांती घेऊयात. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि महिला सशक्तीकरण याविषयी अभिनया कांबळे मॅडमशी बोलत आहोत. मगाशी आपण पाहिलं की बाबासाहेबांनी अनेक कायदे, अनेक हक्क महिलांना मिळवून दिले आपल्या राज्यघटनेच्या माध्यमातून. तर महिला सशक्तीकरणामध्ये तुमच्या मते बाबासाहेबांचं सर्वात मोठं योगदान कुठलं, की हा कायदा, ही तरतूद बाबासाहेबांनी केल्यामुळे स्त्रियांचं जीवन संपूर्णपणे बदलून गेलं? बरोबर आहे. तर मी असं म्हणेन की कायद्याचा आपण डायरेक्ट जर विचार केला तर अजूनही आपल्याकडे ती संकल्पना डेव्हलप झालेली नाही. म्हणजे कसं झालं की स्त्रिया ह्या स्त्री पुरुष समान आहेत, त्याला लॉमध्ये सेपरेट बट इक्वल, ओके, बिकॉज द जेंडर इज डिफरंट, राईट. तर कालांतराने कसं झालं की ती संकल्पना वेगळ्या पद्धतीने जगभराच्या लेवलला वापरण्यात आली. टू बिगिन विथ मी असं म्हणेन की ग्रीको रोमन सिव्हिलायझेशनमध्ये 427 BC, ख्रिस्तपूर्व 427 वर्षांच्या कालावधीमध्ये आपल्याला असं कळतं की नागरिकत्व ही संकल्पना देखील लिमिटेड होती. नॉट एव्हरी पर्सन ऑफ द सोसायटी वूड हॅव दी सिटिझनशिप. दॅट्स अ बिग थिंग विच पीपल आर नॉट डिस्कसिंग. परंतु मला असं वाटतं की बाबासाहेबांना एक असा सिटिझन विचार निर्माण करायचा होता आणि हे कॉन्स्टिट्यूशन म्हणजे फायनल लॉ, ज्याला आपण लॉची व्याख्या, डेफिनेशन, ज्युरिस्प्रुडन्स जे आहे त्याच्यामध्ये असं आहे की इट इज ॲन एंड इन इट सेल्फ, म्हणजे त्याच्या पुढे किंवा त्याच्या बियॉन्ड देर इज नथिंग, ओके. तर ज्या वेळेला आपण हा विचार करतो की कायद्याच्या पुढे सगळं काही सबऑर्डिनेट किंवा सगळं काही कमी आहे, त्याच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही, ती संकल्पना त्यांनी डोक्यात धरली आणि त्या अनुषंगाने वेगवेगळे कायदे केले. मी असं म्हणेन की ओव्हर द पिरियड ऑफ टाईम, म्हणजे अगदी 1952 टू 1963 हा कालावधी अमेरिकेच्या काळ्या पुरुषांच्या स्वातंत्र्याबद्दलचा किंवा सिव्हिल राईट्स मुवमेंट आहेत. तर बाबासाहेबांनी काय केलं की स्त्रियांना स्टॅच्युटरी राईट्स दिले. स्टॅच्युटरी राईट्स किंवा स्टॅच्यू इज बेसिकली अ कायदा आपण त्याला म्हणतो, ओके, किंवा ॲक्ट. तर जेव्हा तुम्हाला स्टॅच्युटरी राईट्स असतात आणि ते जर तुमचे व्हायोलेट झाले, त्याचं जर तुम्ही व्यवस्थित सरकारने त्याचं जर का अवलंब किंवा इम्प्लिमेंटेशन केलं नाही, तर तुम्ही सरकारला देखील हे धरू शकता, म्हणजे जबाबदार धरू शकता. आणि ह्या जबाबदार धरण्यामध्ये तुम्हाला ज्युडिशरी म्हणजे आपलं जे काय तिसरं कायदे व्यवस्था आहे
ती आपल्याला हे करू शकते, मदत करू शकते. तर सिटिझन हा डेव्हलप करणं किंवा सिटिझनशिप ही वेगळ्या प्रकाराने इनेबल्ड करणं किंवा ती अस्तित्वात आणणं रोखठोकपणे हा फार महत्त्वाचा मुद्दा बाबासाहेबांनी मांडला. आणि म्हणून जे काही कायदे स्त्रीच्या बाबतीत आहेत ते स्टॅच्युटरी आहेत आणि त्याचबरोबर ते नुसते स्टॅच्युटरी नाहीत तर ते सिव्हिल राईट्समधून पण येतात. म्हणजे 2 लेवलला कायदेशीरता आणि चळवळ म्हणून अशा दोन्ही पद्धतीने आपल्याला त्या प्रश्नांकडे पाहिलं पाहिजे. आणि मी असंही म्हणेन की ज्यावेळेला आपण इथल्या सगळ्या जे काही पब्लिक डोमेन आहे म्हणजे सार्वजनिक जी काही लोकेशन आहेत त्याच्यामध्ये आपल्याला असं कळतं की सार्वजनिक हे कधी फार त्रासदायक ठरतं. लोक काय म्हणतील ह्याच्यावरती आपण इतका जोर देतो की आपली प्रगती, आपलं जे काही अस्तित्व आहे ते संपूर्ण संकुचित करून आपण स्वतःच टाकतो. तर बाबासाहेबांचं म्हणणं होतं की सिव्हिल राईट्स आणि स्टॅच्युटरी लॉ ह्या दोघांनी एकत्र जर आलं तर अशी व्यवस्थितपणे मांडणी ती होईल की तिला जर त्रास झाला तर ती कायद्याचा आधार घेऊ शकते. आणि त्याचं अगदी ठोस उदाहरण म्हणजे 1975चा रेप कायदा, त्याची बदल झालेला 1985मधला. फॉर इन्स्टन्स इन 1975चा जो रेप कायदा आहे तो स्त्री चळवळ जी सुरू झाली अमेरिकेमध्ये 70sमध्ये आणि त्या चळवळीमध्ये महत्त्वाचं डेफिनेशन आलं पुढे कायद्याचं आणि ते स्त्रियांनी केलेलं आहे की अगेन्स्ट हर विल विदाऊट हर कन्सेंट. ओके, आपल्याकडे रेप कायदा आला पण तो इतका सपखल नव्हता आणि 85मध्ये ह्या कायद्यामध्ये तो कायदा असा व्यवस्थितपणे स्टॅच्युटरी फॉर्ममध्ये आला की ओनस ऑफ प्रूव्हिंग दॅट शी इज बिंग रेप्ड, म्हणजे तिच्यावर रेप झालेली आहे ते तिने नाही प्रूव्ह करायचं, तिने ज्या व्यक्तीबद्दल सांगितलं त्याने त्याची रिस्पॉन्सिबिलिटी. ओके, दिस इज आय वुड से अ सी चेंज, अ मॅसिव्ह चेंज, शिफ्टिंग ऑफ दिस लॉ फ्रॉम 75 to 85. आणि हा जो कायदा आहे तो फार महत्त्वाचा ठरला, ग्राउंड ब्रेकिंग ठरला आणि त्याच्यानंतर सिरीज ऑफ कायदे आपल्याला लक्षात येतात. ओके, पण मी असं म्हणेन की हे सगळे जे कायदे आहेत त्याचं एक सुरुवातच किंवा त्याचं डेफिनेशन असं आहे की ज्या काही पोझिशन पब्लिकमध्ये आहेत त्यांनाच त्याचं अस्तित्व किंवा त्यांच्याच संदर्भातून ते करता येणार, सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस वगैरे वगैरे. परंतु मग झालं काय की 80% ज्या काही स्त्रिया आहेत किंवा ह्या समाजामध्ये आहेत दे कम फ्रॉम आदिवासी, दलित, OBC ह्या समूहामधून. आणि म्हणून हे कायदे डायरेक्ट त्यांना उपयोगी ठरत नाही आहेत. तर मला असं वाटतं की इथल्या स्त्री चळवळीचं ते फार महत्त्वाचं कार्य आहे की त्यांनी कसं ते इन्व्होक करणं, म्हणजे हे कायदे त्या स्त्रियांना कशा पद्धतीने बांधले गेले पाहिजेत किंवा त्यांना त्यांचा कसा उपयोग केला पाहिजे. तर ते मला असं वाटतं की व्हायला पाहिजे. 70 सालापासून ज्या काही विमेन स्टडीज ही संकल्पना पुढे आली की स्त्रियांचं वेगळ्या पद्धतीने अभ्यास झाला पाहिजे, स्पेशलायझेशन म्हणून अभ्यास झाला पाहिजे, मग कायदा असो त्यांचे. तर त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की सिरीज ऑफ स्टडीज आर ओनली ऑन दोज जे ऑलरेडी सुधारलेले आहेत त्यांच्यावर झालं, म्हणजे प्रिव्हिलेज्ड सेक्शन ऑफ द सोसायटी. अंडर प्रिव्हिलेज तिथेच आहेत सिरीज ऑफ आय मीन लाईक लास्ट 70 years. तर तो फार महत्त्वाचा अनअटेंडेड विभाग आहे स्त्रियांच्या संदर्भातला. आणि त्याचबरोबर आपण जागतिक लेवलला सिस्टरहूड इज ग्लोबल, म्हणजे स्त्री भगिनीवाद हा आंतरराष्ट्रीय आहे अशी एक संकल्पना 70 सालापासून 1970मध्ये अमेरिकेच्या स्त्रियांनी मांडली. परंतु ते होतंय का? मग ते असं गाळीव पद्धतीने आपल्याला यायला लागले. ते मला असं वाटतं ॲज फार ॲज अ स्टुडंट ऑर ॲज अ आय मीन रिसर्चर अबाउट विमेन स्टडीज, दॅट इज माय बेसिक कन्सर्न. खूप छान मार्गदर्शन केलं तुम्ही या प्रश्नावर आम्हाला. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर बाबासाहेबांनी संपूर्णपणे एक नागरिकत्व आपल्याला दिलं. स्त्रियांना सजग नागरिक म्हणून जगण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिला. आता महिला शिकल्या, बाबासाहेबांचे असे विचार होते की पुरुषांसोबतच जर महिलाही
त्याच पटीनं शिकल्या तर आपल्या देशाचा, समाजाचा आणखी विकास होईल. त्यामुळे तेव्हापासून स्त्री शिक्षणाला खूप महत्त्व दिलं गेलं. आज ही परिस्थिती फारच बदललेली आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण तरी सुद्धा मगाशी तुम्ही जसं म्हणालात की काही दलित स्त्रिया असतील किंवा तळागाळातील महिला असतील, त्यांना अजून शिक्षण मिळत नाही, त्या शिक्षणापासून वंचित आहेत. तर याला अनेक कारणं खरं तर जबाबदार आहेत. तर ही परिस्थिती बदलण्यासाठी आज आपण या क्षणाला नेमकं काय करू शकतो? मी असं म्हणेन की आपल्याकडे हाथरस घडत आहे ह्याही घडीला. ओके, गेल्या वर्षी अगदी पॅन्डेमिकमध्ये हाथरस घडत होतं. आणि कालची अशी एक घटना आहे दिल्लीमध्ये की एक मुलगी दलित समाजातली बिल्डिंगमध्ये राहते, तिच्या स्कूटीचा नंबरमध्ये SEX आहे. ओके, अलॉंग विथ द DL अँड ऑल्सो द नंबर. तर तो एवढा मोठा इश्यू की तिच्या बिल्डिंगमधल्या स्त्रियाच तिला बेशरम लडकी, का तर शी इज फ्रॉम लोअर कास्ट अँड शी रिसिव्ड. आणि त्या मुलीने सांगितलं की बुलिंग केलं जातं, मला त्याच्यावरती टॉन्टिंग केलं जातं, येता जाता त्रास दिला जातो. म्हणजे ही कालची घटना आहे, हा अपडेट आहे. तर मला असं वाटतं की देर इज अ फ्लॉ इन एज्युकेशन सिस्टीम की आपण राईट फ्रॉम द बिगिनिंग जेंडर सेन्सिटायझेशन किंवा डिस्क्रिमिनेशन जे समाजामध्ये आहे त्याचं सेन्सिटायझेशन आपण सुरुवातीला करत नाही. उदाहरण मी असं म्हणेन की अमेरिकेमध्ये किंवा एंटायर वेस्टर्न वर्ल्डमध्ये प्रत्येक फॉर्म तुम्ही ॲप्लिकेशन करता किंवा तुम्हाला जेव्हा पोझिशन मिळते त्याच्या खाली लिहिलेलं असतं इक्वल अपॉर्च्युनिटी रूल किंवा क्लॉज. तर हा इक्वल अपॉर्च्युनिटी क्लॉज त्यांना लिहावाच लागतो. तो जर नुसता लिहिला नाही, तुम्ही भले घ्या नका घेऊ, पण तो लिहिला नाही त्या फॉर्मच्या खाली, तरी देखील तो गुन्हा होऊ शकतो. सो राज्य संकल्पना किंवा राज्यव्यवस्था ही इतकी जबाबदार आहे. तुम्ही तिला म्हणजे तुम्ही नागरिकाला टेकन फॉर ग्रांटेड घेऊ शकत नाही की चला चालतं नाही. तर इट बिगिन्स विथ दॅट. मला असं वाटतं की इथले लोक ऑलमोस्ट हाऊ मेनी पीपल आर ट्रॅव्हलिंग अब्रॉड, ओके, स्पेशली एलिट क्लास, त्यांनी ते सगळी मूल्यव्यवस्था इथे आणायला हवी. आणि तशा अनुषंगाने जर केलं तर हे घडणार नाही. म्हणजे कालपर्यंत ही घटना घडते, आज आणखीन वेगळी असू शकेल, मोर हिनियस असू शकेल. तर मला असं वाटतं की ते झालं पाहिजे. आणि एलिट क्लासमधली जास्त रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मी असं म्हणेन की ह्या घडीला नॉट ओन्ली एलिट्स फ्रॉम ऑल डिप्रायव्ड सेक्शन्स, पण एलिट जो अपर कास्ट आहे, जो एज्युकेशनमध्ये आहे, त्यांची जबाबदारी जास्त आहे टू क्रिएट एनकम्पासिंग ॲटमॉस्फिअर. इन द सेन्स सगळ्यांना सामावून घेऊन सर्वसमावेशक मांडणी झाली पाहिजे, रिसर्च झाला पाहिजे, जेणेकरून. आणि असं नाही आहे ना, जसं मला एक वाक्य आठवतं मार्टिन लुथर किंग ज्युनियरचं, इनजस्टिस एनिवेअर इन द नूक अँड कॉर्नर ऑफ द सोसायटी इज इनजस्टिस एव्हरीवेअर. म्हणजे एका कॉर्नरला जरी अन्याय असेल, आणि हे अन्यायाचं तत्त्व बाबासाहेबांनी कायद्याच्या अनुषंगाने घेतलेलं आहे की न्याय जर मिळवायचा असेल तर एक ठोस कायदा पाहिजे आपल्याला. बरोबर. त्यामुळे आता अभिनया मॅडमने जसं सांगितलं की आज बरेच जण शिकले असतील, बऱ्याच स्त्रिया शिकल्या असतील, तरी तळागाळातील काही लोक आहेत, काही स्त्रिया आहेत ज्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचणं गरजेचं आहे. त्यांना त्यांचे विचार प्रगल्भ करणं ही आपली एक जागरूक नागरिक म्हणून आपली सुद्धा जबाबदारी आहे. या विषयावर आपण अशीच चर्चा करत राहणार आहोत. कार्यक्रमात एक छोटीशी विश्रांती घेऊया. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. कार्यक्रमामध्ये विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि महिला सशक्तीकरण याविषयी बोलत आहोत. मगाशी आपण पाहिलं की जे नागरिक शिकले, पुढे गेले, प्रगल्भ झाले, त्यांनी तळागाळातील लोकांना पुढे आणणं ही त्यांची जबाबदारी आहे. आपला एक सामाजिकरित्या ही आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे. महिला आज सर्व स्तरांवर काम करत आहेत, त्या पुरुषांच्या बरोबरीनं काम करत आहेत. पण समाजाच्या काही स्तरावर अजून काम करणं गरजेचं आहे, हे आपण सगळेच जाणतोच. तर आधी ज्या समस्या होत्या, तर या समस्यांचं स्वरूप आता बदललेलं आहे का, किंवा पूर्वीच्या समस्या काही आटोक्यात आल्या आहेत आणि नव्यानं काही समस्या आपल्या पुढे उभ्या राहिलेल्या आहेत? तर काय सांगाल याविषयी? मी असं म्हणेन फार वेगळ्या पद्धतीने ते पुटअप केलंस तू की नव्याने समाजामध्ये नवीन समस्या निर्माण झालेल्या आहेत. तर मी असं म्हणेन की तुम्ही जर काही केसेस बघितल्या म्हणजे आत्तापर्यंतच्या,
तर त्या केसेसमध्ये ॲटिट्यूड पब्लिक डोमेनमध्ये फार वेगळा होता, म्हणजे त्या टॅकल करण्याचा किंवा त्याच्या संदर्भात त्यांचं पार्टिसिपेशन. पण स्लोली अँड ग्रॅज्युअली ते असं झालेलं आहे की एक भयावह कॉन्टेक्स्ट त्याचा निर्माण झालेला आहे. एका वेळेला थोडा बदलही आहे, पण बदलाच्या अनुषंगाने कॉन्टेक्स्ट जास्त भयावह झालेला आहे. उदाहरण मी असं देईन की जेव्हा आपण खैरलांजीची केस पाहतो किंवा न्यू फॉर्म्स ऑफ अनटचेबिलिटी असं प्रोफेसर रमेश कांबळे सोशॉलॉजिस्ट फ्रॉम बॉम्बे युनिव्हर्सिटी म्हणतात की दीज आर न्यू फॉर्म्स ऑफ अनटचेबिलिटी. कसं तर रिझर्वेशन पॉलिसी तुम्ही जर का 1991चा रिपोर्ट बघितला आर ए शर्माचा, तर त्याच्यामध्ये असं आपल्याला लक्षात येतं की क्लास 4 अँड क्लास 3 ह्याच्यामधलं जे रिझर्वेशन आहे दॅट इज ॲब्सोल्युटली ओव्हरफ्लो ऑफ रिझर्वेशन. म्हणजे काय आहे की ते लोक तिथे भरले, पण क्लास 1, क्लास 2, क्लास 3 ह्याच्यामध्ये जर बघितलं तर सुटेबल कॅन्डिडेट इज नॉट अवेलेबल. आणि 1952 आपण रिझर्वेशनचा विचार करतोय, परंतु भरणं रिझर्वेशन पॉलिसी ही 78 सुरू होते. 82-90 रिझर्वेशन हे दलित आदिवासींचं होतं. आदिवासींचं तर नगण्य आहे हे, परंतु 92ला ओबीसी रिझर्वेशन अंडर दी मंडल कमिशन्स. तर हे मी असं म्हणेन की जितकं कॉन्शियस असं लोक झालेले आहेत, कारण एक मूलभूत गोष्ट आपल्याला लक्षात घेतलेली आहे की ह्या समाजामध्ये बेनेवलंट डिक्टेटर्स किंवा बेनेवलंट मोनार्क म्हणजे शिवाजी महाराजांसारखे की जे रयतेचं जबाबदारी स्वतः घेतात. ओके, तसा फार विरळा किंवा असा फार क्वचित माणूस डिक्टेटर किंवा एक मोनार्क म्हणून, राजा म्हणून, एम्पायर म्हणून पुढे येतो. बट इनव्हेरिएबली आपल्याला लोकशाही मूल्यांची सवय नाही आहे. ओके, आणि त्या अनुषंगाने आपण असा विचार केला तर आत्ता इतकी सजगता आलेली आहे की म्हणजे 92 33% रिझर्वेशन जे 74th आणि 73rd अमेंडमेंटमधून जे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याच्यामध्ये जे स्त्रियांचं रिझर्वेशन आलं, तेव्हा असं सगळ्यांनाच वाटलं होतं की त्यांच्या पुरुष जो राजकारणामध्ये त्याच्यामध्ये वागतील. पण 10 वर्षाने अशा स्त्रिया निर्माण झाल्या विच इज ऑफ युअर जनरेशन आय वुड से, की त्या स्वतःहून बोलायला लागल्या, शिक्षण घेतलं, प्रश्न समजायला लागले आणि स्वतःहून बोलायला लागलं. तर ह्या ट्रान्झिशनमधून, ह्या संक्रमण अवस्थेमधून जात असताना मी असं म्हणेन की बदल घडत आहेत. परंतु हिनियस क्राईम्स म्हणजे तेव्हा जास्त काळ नव्हतं दलित स्त्रीवरती रेप, तर आता दिवसाला 5 ते 6 आहेत भारताच्या लेवलला. तर मी असं म्हणेन की हेही घडतं आहे आणि तेही एक हायब्रिडिटी समाजामध्ये आलेली आहे. कॉन्शियसनेस सामाजिकतेचा, सामाजिक बांधिलकीचा पण आलेला आहे. त्याचबरोबर ह्या समाजाला हे मिळालं, मला का नाही, अशा पद्धतीने देखील पुढे येतं. पण ती हिस्टॉरिकल एरर आहे, ते प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन आहे रिझर्वेशन पॉलिसी, जे त्यांना ऐतिहासिकतेमध्ये त्यांच्यावरती हल्ला झालेला आहे कास्टिझमचा किंवा अनटचेबिलिटीचा, तो मुद्दा लक्षात घेतला जात नाही. तर त्यांना हे मिळालं, आम्हाला नाही. आणि मग हे असं प्रोज अँड कॉन्स इतक्या वाईट पद्धतीने पुढे आलेले आहेत. आणि त्याचा परिपाक जे मी दिल्लीतलं उदाहरण सांगितलं किंवा हाथरस केस सांगितलं, त्याच्यातून आपल्याला लक्षात येतं. आणि एलिट क्लास जे एनलायटन आपण म्हणतो, म्हणजे काय आपण म्हणतो प्रबोधन ज्यांचं झालेलं आहे अभ्यास करून किंवा शिक्षण घेऊन, ते फार लिमिटेड प्रबोधन होतं इथे असं प्रबोधन, म्हणजे मी लंडनमध्ये राहिल्यामुळे मला असं वाटतं की तिथे प्रबोधन हे प्रत्येकाला अधिकार आहे. पण इथे कसं आहे की काहींनाच वाटतं की मला अधिकार आहे आणि काहींना हेही वाटतं की त्यांना कशाला, आणि जे स्त्रियांबद्दल तर मॅसिव्ह वाटतं. ओके, तुम्ही जसं म्हणालात की आजच्या स्त्रिया ज्या आहेत त्यांना आजूबाजूचे प्रश्न माहिती आहेत, त्या आपल्या हक्कांसाठी लढतायत, पण त्यांच्या सशक्तीकरणामध्ये आणखी त्यांच्या जीवनात बदल होण्यासाठी जी चळवळ त्या लढतायत किंवा त्या चळवळीला गती देण्यासाठी, चालना देण्यासाठी, त्या प्रक्रियेमध्ये आणखी काय आपण बदल करू शकतो की ही जी चळवळ असेल, म्हणजे उदाहरणार्थ एखादी मीटू चळवळ आता काही वर्षांपूर्वी जी आली होती, तर त्याचं एक स्वरूप आहे. तर या स्वरूपाला आणखी एक वेगळं वळण आपण बाबासाहेबांचे विचार लक्षात घेता त्याला कसं देऊ शकतो की एक अजून बळकट होतील स्त्रिया? बरोबर आहे. तर मी असं म्हणेन की इथली लिडरशिप जी आहे स्त्री चळवळीची,
किंवा स्त्री स्वातंत्र्य चळवळीची जी लिडरशिप आहे त्यांनी एक वेगळ्या प्रकारचं हे घेतलं पाहिजे डोक्यामध्ये की प्रत्येक व्यक्तीला एक अधिकार आहे, म्हणजे ज्याला आपण ह्युमन राईट्स आर इनएलिएनेबल किंवा अमर्त्य सेनने संकल्पना मांडलेली आहे एन्टायटलमेंट्स ऑफ राईट्स इन द सेन्स दॅट तुम्ही मानव म्हणून जन्माला येता तर त्या जन्माला आल्यापासून म्हणजे मी असं म्हणेन की वेस्टर्न वर्ल्डमध्ये कॉन्सेप्शनच्या डेपासून त्या मुलाचे अधिकार सुरू होतात. ओके, आणि तुम्ही जर खाल्लं नाही वेन द बेबी इज इन युअर वूम तर त्यावेळेला तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात त्याच्या डिप्रिवेशनसाठी. इतकं कॉन्शियसनेस आलेलं आहे. आणि मी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सांगेन की फ्रान्समध्ये आईवडील जर तुम्हाला त्रास देत असेल तर आईवडिलांच्या विरुद्ध डायव्होर्स घेण्याचा अधिकार तेथे चर्चीला जातोय आत्ता की तो असायला पाहिजे, कारण प्रत्येक व्यक्ती जन्माला आल्यानंतर त्याला आनंद मिळावा, पर्स्यूट ऑफ हॅपीनेस ज्याला आपण म्हणतो तो मिळावा, ह्याच्यासाठी राज्य नावाची संकल्पना आहे किंवा संस्था आहे. तर ती ते कार्य करते की नाही, किंवा ती करत नसेल तर त्याला पनिश करा, पिनलायझेशन करा. जसं मी म्हटलं की स्टॅच्युटरी कायदा जेव्हा होतो तेव्हा तिथे पिनलायझेशन असतं. स्टॅच्युटरी जर नसेल आणि नुसतं सोशल मुवमेंट असेल तर पिनलायझेशन नाही, म्हणजे तिथे शिक्षा नाही जर ते परफॉर्म केलं नाही तर त्या अनुषंगाने मी असं म्हणेन की इथला जो स्त्रीवाद आहे तो भगिनी भावातून निर्माण झाला पाहिजे. त्यांनी हे निर्माण केलं पाहिजे की आपले प्रश्न जर संपले, आणि मी असं म्हणेन की ह्या दोन वेगळ्या विश्वांमध्ये जगत नाही आहेत, अप्पर कास्ट आणि लोअर कास्ट, तर त्यांचं विश्व एकच आहेत. मग त्या इतक्या ब्लाइंड फोल्डेड आहेत का की त्या स्त्रियांबद्दल विचार करू शकत नाही. याचं मस्त उदाहरण म्हणजे निर्भयाला न्याय मिळतो, हातरसचा विचार एका वर्षात रफादफा केला जातो, आणखीन दुसऱ्या घटना हजारो घडत असतात. ओके, तर मग हे का होतं? व्हॉट इज दॅट प्रोसेस विच इज हॅपनिंग? मग म्हणून मी म्हटलं की फंडामेंटली एज्युकेशन सिस्टीममध्ये आपल्याला पेडागॉगी किंवा सिलेबस जे आहे तिथे समानता प्रत्येक मुलाला सजगतेने शिकवली पाहिजे की हे यू आर देअर अँड यू नीड टू बी लाईक दिस. आपल्याकडे आपण पालकच सांगतो, त्यांना कुठे माहिती असतं. पण मी असं म्हणेन की ग्लोबलाइज्ड वर्ल्डमध्ये, डिजिटलाइज्ड वर्ल्डमध्ये मुलगा सकाळी उठल्यानंतर एक मित्राकडून चांगलं तत्त्व घेतो, एक मोठं प्रिन्सिपल घेतो, तर आय हॅव मॅसिव्ह होप्स फ्रॉम युअर जनरेशन दॅट यू विल रिअली डू वंडर्स ऑफ इगॅलिटेरियनिझम. अगदी बरोबर. जसं तुम्ही म्हणालात की आज आंतरराष्ट्रीय स्तरावर समानता आलेली आहे, किंवा आता तुम्ही बऱ्याच आंतरराष्ट्रीय कायद्यांचा देखील उल्लेख केला. स्त्रियांसाठी पुरुषांसाठी समान संधी उपलब्ध झालेल्या आहेत. तर ग्लोबलायझेशन किंवा जागतिकीकरणाच्या या काळात जगाच्या पटलावर भारतीय स्त्री कशी असावी असं तुम्हाला वाटतं, की तिचं नेमकं कसं चित्र तुमच्यासमोर उभं राहतं एका प्रगल्भ स्त्रीचं? तर मी एक साऊथ आफ्रिकेमध्ये कॉन्फरन्स अटेंड केली. त्या कॉन्फरन्सचं नाव असं होतं की विमेन अगेन्स्ट वॉर अँड फॉर पीस. जगभराच्या स्त्रिया आल्या होत्या आणि मग त्यांनी सांगितलं की पुरुष कसे भांडणं करतात, आम्ही स्त्रिया एकोप्याने वागतो, किंवा आम्ही मुलाला जन्म देतो म्हणून आम्हाला दुसऱ्याच्या मातृत्व कळतं किंवा दुसऱ्याबद्दलचा आदर होतो वगैरे वगैरे. तर डिजिटलाइज्ड वर्ल्ड किंवा ग्लोबलाइज्ड वर्ल्डमध्ये एक संकल्पना, इमॅन्युअल कांत नावाचा एक सोशॉलॉजिस्ट मनुएल कासेल नावाचा एक लॅटिन अमेरिकन विचारवंत आहे, आणि तो असं म्हणाला की ह्या ग्लोबलायझेशनचे फायदे एवढे होणार आहेत. अर्थात ग्लोबलायझेशनमध्ये एक्सप्लॉयटेशन वाढलेलं आहे, परंतु दोन प्रकारची ग्लोबलायझेशन आपण मानतो, ग्लोबलायझेशन फ्रॉम बिलो अँड ग्लोबलायझेशन फ्रॉम अबोव. तर बिलो जे आहे ते सर्वहाराचं ग्लोबलायझेशन आहे, स्त्रिया त्याच्यामध्ये मॅसिव्ह आहेत. तर हा विचारवंत असं मानतो की एक वेळ असं येईल की इकडचे विचार तिकडे जाऊन तिकडचे विचार चांगले, आपल्याकडे पण चांगले सर्वसमावेशक विचार आहेत, ते तिकडे जातील आणि सगळा समाज हा एकसंघ होऊन एक चांगल्या मानवतेकडे वाटचाल करेल, आणि वन डे विल कम that we are all will be free from all clutches of subordinations and subjugations. तर मी असं म्हणेन की डिजिटल वर्ल्डमध्ये किंवा ग्लोबलाइज्ड वर्ल्डमध्ये आपल्याला हे नक्कीच होईल की आपण सगळेजण एकमेकाला मदत करू, आणि भारतीय स्त्री ही जास्त मातृत्व किंवा समाजाला हे करणारी, मान्य करणारी आहे असं समजलं जातं जगामध्ये, आणि ती फार सहनशील आहे आणि कुटुंब उभी करते. कारण तिने जर ठरवलं, वेस्टर्न वर्ल्डमधल्या स्त्रिया जसं म्हणतात की प्रेग्नंट बॉडीज आर मॉन्स्टर बॉडीज, म्हणजे त्या लेवलला गेलेल्या आहेत. बट वी डोंट गो फॉर दॅट. मातृत्व अजूनही आपल्याकडे प्रेशस मानलेलं आहे, आणि त्या अनुषंगाने विचार केला तर भारतीय स्त्री फार काही करू शकते, पण करत नाही ही एक फॅक्ट आहे.
मी एक महत्त्वाचा मुद्दा सांगेन की तिथले रूलर्स म्हणजे 1962मध्ये जॉन एफ केनेडी जेव्हा सत्तेवर होते ॲज प्रेसिडेंट ऑफ अमेरिका फ्रॉम डेमोक्रॅटिक पार्टी, तेव्हा त्यांनी स्त्रियांच्या प्रश्नांवरती फार महत्त्वाचा मुद्दा सांगितला, जो की आपल्याकडे काही काळानंतर आला पाहिजे, काही ठिकाणी तो आलेला आहे, की जॉईंट फॅमिली इज द रूट कॉज ऑफ विमेन्स सबऑर्डिनेशन. कारण ती अखंड फॅमिलीचं हे करत असते, बरोबर आहे. तर त्यांचं म्हणणं की प्रत्येक फॅमिली ही न्यूक्लिअर फॅमिली पाहिजे, तिला लिमिटेड काम द्यावं, तिने सगळ्यांचं काम करायचं आणि त्याला मिनिंग नाही. ओके, तर ह्या संकल्पना आपल्याकडे रुजल्या पाहिजेत. आपल्याकडे जॉईंट फॅमिलीवरती सगळं व्यवस्था चाललेली आहे, स्त्रीच्या पाठीवरती सगळं कुटुंब व्यवस्था उभी असते, ह्याचा डबा द्या, त्याला उठवा वगैरे वगैरे, म्हणजे मानसिक जबाबदाऱ्या आर्थिक देखील सांभाळतात ह्या घडीला. तर मला असं वाटतं की हा एवढा मोठा कॅनव्हास आपल्या इकडच्या वैचारिकतेमधून त्याला आपण काही देऊ शकतो का उत्तर, ह्याचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. अगदी बरोबर. कुठलाही भेदभाव न ठेवता किंवा जातीचं, समाजाचं, देशाचंही कुठलंही बंधन न ठेवता आपण सगळ्यांनीच आज जागतिकीकरणाच्या या काळात आपण माणूस म्हणून जगलं पाहिजे, माणूस म्हणून आपण जबाबदार झालं पाहिजे. आपल्या हक्कांसाठी, मूलभूत हक्कांसाठी आपण लढलं पाहिजे, आपण त्यासाठी जागरूक राहिलं पाहिजे. फारच छान मार्गदर्शन करतायत अभिनया मॅडम. अशीच आपली चर्चा सुरू राहणार आहे, पण तोपर्यंत कार्यक्रमात एक छोटीशी विश्रांती घेऊयात. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि महिला सशक्तीकरण या विषयावर प्राध्यापिका अभिनया कांबळे यांच्याशी चर्चा करत आहोत. मॅडम, नुकताच 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा झाला. आपल्या संविधानाविषयी आदर व्यक्त करण्यासाठी किंवा त्याची समृद्धता सर्वांसमोर मांडण्यासाठी हा दिवस खरं तर साजरा केला जातो. तर ह्या संविधानातल्या ज्या काही तरतुदी आहेत, जे काही तत्व आहेत, जे कायदे आहेत, हे प्रत्येकाला एक नागरिक म्हणून माहीत असणं गरजेचं आहे. पण अनेकांना या तरतुदी माहीत नसतात किंवा आपल्यासाठी काय हक्क आहेत, स्त्रियांसाठी काय हक्क आहेत हे माहीत नसतं. तर नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी असली पाहिजे याविषयी? मी असं म्हणेन की त्याच्यासाठी मी अगदी फुल्यांकडे जाईन की त्यांचं म्हणणं आहे की शिक्षण हा तिसरा डोळा आहे, तृतीय रत्न त्यांचं जे काही फेमस राईटअप आहे, की शिक्षण जर मिळालं तर तुम्हाला स्वतःला एक कपॅसिटी निर्माण होते आणि तुम्ही तुमचे निर्णय, तुमची निर्णय क्षमता एक चांगल्या पद्धतीने पुढे येते, एक मजबूतीने पुढे येते आणि यू डोंट गेट कॅरीड अवे. लोक सांगतात म्हणून आम्हाला करायचं आहे असं नाही, तर तुम्ही स्वतःच विचार करू शकता. आणि एक शिक्षण मिळालं तर त्याच्याने अनेक फायदे आणि अनेकोत्तम फायदे असं म्हणेन मी होत आहेत. तर फुल्यांचा हा जो विचार आहे तो आपण राबवला पाहिजे. म्हणजे एक काळ असा आला होता की कंपल्सरी एज्युकेशन असावं का, डेमोक्रेसीच्या तत्वाच्या विरुद्ध ते जातं, नथिंग नीड्स टू बी कंपल्सरी. परंतु लोकशाही मूल्य जर आणायची असतील तर तुम्हाला शिक्षण पाहिजे. रीडिंग, रायटिंग, अरिथमॅटिक ह्या 3 Rबद्दल तुम्हाला विचार केलाच पाहिजे. आणि त्यावेळेला तुम्हाला, आणि दुसरी गोष्ट मी असं म्हणेन की हे मूलभूत हक्क जे आहेत ते आपल्याला डायरेक्ट FYBAला येतो. आमच्याकडे FYBAला सिलेबस आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. तर ते तसं न येता छोट्या लेवलला पहिल्या काळामध्ये जसं मी म्हणेन की बेसिक्स आणि की गोष्टी ज्या आहेत की स्त्रीला हे देणं, म्हणजे आपल्याकडे स्त्रीला महत्त्व न देणं किंवा देणं हे कधी सुरू होतं? फार वेळ मुलगा जेव्हा मोठा होतो तेव्हा. आणि मग त्यालाच कळत नाही की अचानक कशाला बरं. तर पहिल्या दिवसापासून घरामध्ये देखील ते असायला, म्हणजे इट्स नॉट ओन्ली दॅट की नागरिकत्व काय आहे ह्याची जबाबदारी त्याने घेणं हे अगदी त्याच्या घरामध्ये सुरू झालं पाहिजे, शिक्षणामधून आलं पाहिजे. आणि हळूहळू त्याला एक वैचारिकता प्राप्त झाली पाहिजे की आय एम अ जेंटलमॅन ऑर आय एम अ जेंटल लेडी, आणि मला हे अशा पद्धतीनेच वागलं पाहिजे. मी जर वागलो नाही तर देर इज समथिंग रॉंग विथ मी. हा मुद्दा त्या मुलाच्या मनामध्ये, त्या साईकमध्ये तो आणला पाहिजे. आणि मग तो जे काही दुसऱ्याला एक छोटंसं वर्तन किंवा एखादं शब्द किंवा एखादं वाक्य जरी दुसऱ्याला तो कमीपणाने बोलत असेल तर त्याला कळलं पाहिजे की
मला अधिकार आहे का हे वागण्याचा किंवा हे असं समजण्याचा, विचार करण्याचा किंवा बोलण्याचा. हे कॉन्शियसनेस जोपर्यंत येत नाही, हे जागरूकता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्या समाजामध्ये हे प्रश्न राहणार आहेत. म्हणून मला असं वाटतं की फक्त शिक्षण नाही, शिक्षण काय आहे, ओके, इट्स नॉट ओनली काउंटिंग किंवा हे असं नाही, तर तू काय वाचतो, का वाचतो, तो का जो प्रश्न आहे, ने जे निर्माण झालेले प्रश्न आहेत, का, कसे किंवा कशासाठी, हे प्रश्न त्याच्या डोक्यात आले पाहिजेत. आणि मी असं म्हणेन की 14व्या शतकामध्ये एनलायटनमेंट जी चळवळ सुरू झाली, युरोप संपूर्ण डार्कनेसमधून बाहेर आला, त्याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न विचारला गेला मनुष्याला, का मी इथे ह्या प्लॅनेट अर्थवरती माझं अस्तित्व काय. तर माझं अस्तित्व असं आहे की दुसऱ्या माणसाला तर मी रिस्पेक्ट द्यायचा आहे, पण इतर प्राणी मात्रांना देखील द्यायचा. ही चळवळ 14व्या शतकापासून सुरू झाली. त्याचं पर्यवसान 16व्या शतकामध्ये लोकशाहीमध्ये झालं. परंतु मी असं म्हणेन की त्याची मुळं रिनासन्स जो आहे पिरियड, तो 427 BC ग्रीको रोमन सिव्हिलायझेशन प्लेटो आणि ॲरिस्टॉटलच्या काळामध्ये सुरू होतं. जेव्हा ॲरिस्टॉटल म्हणतो की ज्या वेळेला न्याय ही संकल्पना पुढे येतो, माझा टीचर आहे प्लेटो, बट फॉर मी जस्टिस इज नियरर प्लेटोपेक्षा. म्हणजे आपल्याकडे जसं आहे ना की सर जे सांगतील किंवा विद्यार्थी हा म्हणतो की सर म्हणतात ते फायनल ट्रूथ, ही संकल्पना आपल्याकडे आली पाहिजे की इट्स नॉट टीचर बट दॅट व्हॅल्यू. ओके. आणि बाबासाहेबांच्या संपूर्ण कॉन्स्टिट्यूशनमध्ये किंवा प्रिॲम्बलमध्ये तो मुद्दा सातत्याने कॉन्शियसली त्यांनी तो मांडलेला आहे की न्याय अन्याय नाही, असं मी म्हणेन. अगदी बरोबर. थोडक्यात सांगायचं झालं तर अनेकांनी शिक्षणाला तर मुख्य महत्त्व दिलेलंच आहे, पण त्यासोबतच एक सर्वतोपरी ज्ञान असणं, जागरूकता असणं गरजेचं आहे. आणि हे संस्कार लहानपणापासून त्या कुटुंबानं त्या मुलावर केले पाहिजेत. खूप छान मार्गदर्शन केलं अभिनया मॅडमने आपल्याला याविषयी. थोडंसं आमच्या समाज माध्यमांविषयी जाणून घेऊयात. आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता. आमच्या फेसबुक पेजवर www.facebook.com/dd सह्याद्री. तुमच्या शंका असतील, प्रश्न असतील, आम्हाला मेल करू शकता sakhisahyaadri@gmail.com वर. आमच्या यूट्यूब चॅनलवर आपण आम्हाला सबस्क्राईब करू शकता www.youtube.com/dd सह्याद्री. आणि आमच्या ट्विटर हँडल @dd सह्याद्री यावर तुम्ही आम्हाला नक्की फॉलो करू शकता ताज्या अपडेटसाठी. एक शेवटी मला एक फार महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो की महिलांनी आपल्या समान हक्कांसाठी लढलं तर पाहिजेच. मगाशी तुम्ही उदाहरण दिलं की एक स्त्रीला मागे खेचण्याचा कधी कधी प्रयत्न करते. तर यामध्ये थोडक्यात सांगायचं झालं तर स्त्रीची महत्त्वाची काय भूमिका असावी? मी असं म्हणेन की हे पण एक रेटोरिक आहे. रेटोरिक याचा अर्थ मी असं म्हणेन की असं बोललं जातं की जे की प्रत्यक्ष नाही आहे. ओके. आणि जेव्हा आपण अशा गोष्टींचा विचार करतो, मी तर असं म्हणेन की एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीची अतिशय जिवलग मैत्रीण आहे. कारण तिचं दुःख ती जास्त समजू शकते. परंतु आपल्याला हे पण एक पुरुष सत्तेने भांडणं लावून दिलेली आहेत की तुम्ही भांडत बसा, अँड बिकॉज ते दोघी भांडत बसल्या तर मग तो पुरुष जरा फ्री राहतो. तर मला असं वाटतं हे पण एक राजकारण आहे की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची. आणि सगळ्याच अशा प्रकारच्या ज्या काही नकारात्मक संकल्पना स्त्रियांबद्दल किंवा स्त्रीच्या चारित्र्याबद्दल किंवा स्त्री एक्झिस्टन्सबद्दल त्या मांडलेल्या आहेत, त्या स्त्रियांनी नाही मांडलेल्या, हे स्त्रियांनी लक्षात घेतलं पाहिजे. दॅट इज बाय मेन. ओके. तर मग ते कसं आपल्या फेवरमध्ये असणार? अ व्हेरी सिम्पल अँड लॉजिकल क्वेश्चन. तर त्या पद्धतीने मला असं वाटतं की स्त्रियांनी हे समजून घेतलं पाहिजे की बाबा कीप असाइड एव्हरीथिंग अबाउट द पेट्रियार्कल डोमेन अँड ऑल. आपल्याला कॉन्सन्ट्रेट हे करायचं आहे की आपण काय आहोत, आपलं अस्तित्व आपण डिग्निफाईड पद्धतीने जगणार आहोत का. कारण आपल्याला पण एन्टायटलमेंट आहे ॲज अ ह्युमन बिईंग. म्हणजे आपल्याला अधिकार आहे जो कोणीच आपल्याकडून घेऊ शकत नाही. आणि ही चळवळ आत्ताची नाही आहे, 3-4 सेंचुरीज आहे त्याचा परिपाक आपल्याला आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये कळतोय. बाबासाहेबांना अनेक जण आजही माय म्हणून संबोधतात, कारण एक आई
स्त्री जसा सर्वतोपरी विचार करते तसा विचार बाबासाहेबांनी सर्व स्तरावरील स्त्री आणि पुरुषांसाठी केला. त्यांना त्यांचे मूलभूत हक्क मिळवून दिले. त्यामुळे बाबासाहेबांचे हे विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. याविषयी आज तुम्ही आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. स्त्री सशक्तीकरणामध्ये आपण असंच कार्य करत राहाल, समतेचे विचार नागरिकांपर्यंत पोहोचवत राहाल अशी मी आशा करते. कार्यक्रमात आज आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात एका नव्या विषयासह. नमस्कार.